Good morning everybody. Today I'm making a sev upma for breakfast. तर सेव उपमा बनवण्यासाठी लागणारे ingredients are sev which you get in the market. This is उडीद डाळ, then coriander oil, curry leaves, dried कश्मीरी चिली पावडर ही आपण तडक्याला घालणार, सॉरी चिलीज ही आपण तडक्याला घालणार आहोत. दिस इज चिलीज, रेड ग्रीन चिलीज, अनियन आणि वॉटर वी हॅव केप्ट हिअर टू बिकम हॉट. ठीक आहे, आता मी ह्याची रेसिपी तुम्हाला दाखवते. ऑल्सो आय मिस्ड आउट ऑन मस्टर्ड सीड्स, सो प्लीज इन्क्लूड मस्टर्ड सीड्स एज वेल. तर आता आपण इथे गॅस पेटवला आहे, त्याच्यावर पॅन ठेवलं आहे आणि त्याच्यात थोडंसं तेल घेतलं आहे ॲज यू कॅन सी, आणि ते गरम करायला ठेवलं आहे. सो आय एम गोइंग टू मेक द फ्लेम लिटल हाय. just see if it is hot. Okay, थोडंसं गरम करून घेऊया तेलाला. फोडणी देताना जर असं कमी करूया. ठीक आहे, आता ह्याच्यात आपण टाकूया मस्टर्ड सीड्स और हे राई टाकून घेऊया. तर जसं तुम्ही बघताय हे आपले राई तडतडायला लागली आहे. ह्या पॉईंटला आपण ही सुकी मिरची टाकूया. तर ही सुकी मिरची तुम्ही जेव्हा फोडणीला देता ना, इट गिव्स अ गुड फ्लेवर. ओके, ह्याच्यात आता आपण टाकणार आहोत थोडीशी उडद डाळ. ही डायरेक्ट सुकी उडद डाळ फोडणीला टाकायची. उडद डाळ टाकली तर खूप छान फ्लेवर येतो तुमच्या उपम्याला, किंवा सेव उपमा किंवा रवा उपमा, एनी काइंड ऑफ उपमा गिव्स अ गुड टेस्ट इफ यू पुट द उडद डाळ. तर आता उडद डाळ मी थोडंसं ब्राउनिश करून घेणार आहे. एन्श्योर करायचं की ती खूप जाळायची नाही आहे, डझंट गिव्ह अ टेस्ट, बट इट डेफिनेटली गिव्स अ व्हेरी गुड ॲरोमा वेन यू पुट द उडद डाळ. तर आता तुम्ही जसं बघताय थोडीशी ब्राउनिश झाली आहे. या पॉईंटला मी मिरच्या घालणार आहे. आता आपण ह्याच्यात कांदा घालून घेणार आहोत. आम्ही भाजीसाठी पण कांदा ठेवला आहे, तर एक कांदा घेतला आहे मी मीडियम साईजचा. कांदा फ्लेम पण हायच ठेवायची आहे. आणि कांदा फ्राय करून घेऊया. ह्याच्यात आपण टाकूया कढीपत्ता, गॅस थोडा फास्ट करून घेऊया. थोडंसं मीठ घालून घेऊया. तसं तुम्ही बघताय इथे साईडला आपण पाणी ठेवलंय उपम्यात घालायला. तर उपमा बनवताना कधी पण गरम पाणी घालायचं, म्हणजे उपमा व्यवस्थित सुटसुटीत होतो, असा खुलतो. नाहीतर मग तो चिकट होतो जर तुम्ही थंड पाणी घातलं तर. आपण छान थोडा पिंकिश गोल्डन ब्राऊन असं करून घेऊ. उपमा बनवताना फोडणीचा वास खूप छान येतो. आता मी ह्याच्यामध्ये आपण ही जी सेव घेतली आहे ना, ही उपमाची सेव जी मिळते मार्केटमध्ये, ती मी टाकून घेतली आहे आणि ह्याला मिक्स करून घेतली आहे. आता ही मी काय करणार आहे ना, गॅस कमी गॅसवर ना ही सेव ऑइलमध्ये छान कुक करून घेणार आहे. तर ह्याला असं हलवत राहायचं आणि मग त्याचा स्लाइटली थोडासा कलर पण चेंज होतो. म्हणजे तुम्ही असं त्याला छान तेलामध्ये परतलत ना, तर तो लाईट ब्राऊन पिंक असा होतो. टिल दॅट पॉईंट आपण त्याला असं हलवून घेऊया, परतून घेऊया. ठीक आहे,
I think I'll meet you once the save turns brown. आता तुम्ही जसं बघताय ही सेव थोडीशी ब्राउनिश झाली आहे ना, तर ही अशी सेव तुम्ही जर थोडीशी परतून घेतली ना उपमा बनवताना, तर त्याचा आणखी छान फ्लेवर येतो. म्हणजे ती कच्ची लागत नाही, आणि नाहीतर म्हणा ती अशी एकसारखी होते आणि खूप कच्ची लागते. ओके, तर म्हणून मी कधी पण इवन फोडणीमध्ये पण सेव अशी थोडीशी ब्राउनिश करून ना थोडी परतून घेते. आता ह्या पॉईंटलाच मी मीठ घालणार आहे, जेवढं मीठ आपल्याला लागणार आहे, कारण एकदा पाणी घातलं तर त्याला मग फार आपल्याला हलवता येत नाही. तर ह्या पॉईंटलाच मी मीठ टाकणार आहे. इन केस कमी पडलं मीठ तर तुम्ही पुन्हा घालू शकता नंतर. ओके, मी मीठ घातलंय आणि मी कोथिंबीरचे स्टॉक्स कापून ठेवलेत ना, ते पण घालून घेते. तुम्ही बघताय. ओके, आता आपण काय करूया ना, आता ह्या पॉईंटला सिन्स ऑलमोस्ट तुम्ही जसं बघताय ते ब्राऊन झालेले आहे, ठीक आहे, तर ह्या पॉईंटला मी पाणी घालून देणार आहे. ओके, आता हा पाण्याचा अंदाज येणं फार इम्पॉर्टंट आहे उपमा बनवताना, कारण जर तुम्ही खूप जास्त पाणी घातलं तर ते एकदम सॉफ्ट होऊ शकतं आणि फुलणार नाही, आणि खूप कमी पाणी घातलं तर ते कच्चंही राहू शकतं. तर हा अंदाज येणं फार गरजेचं आहे. तर आता जसं तुम्ही बघताय ना, आणखी थोडंसं पाणी घालणार आहे, ठीक आहे, आणि ते खूप होणार आहे. म्हणजे जितकी माझी क्वांटिटी आहे ना, तर ते पाणी असं व्यवस्थित बघा सबमर्ज झालं पाहिजे. सगळ्या सेवला व्यवस्थित पाणी सबमर्ज झालं पाहिजे, इतकं पाणी मी टाकणार आहे. ठीक आहे, आणि हे आता ह्या पॉईंटला पण ना तुम्ही मीठ चेक करून घ्या. थोडंसं मीठ जास्त असलं ह्या पॉईंटला इट्स ओके, कारण ते सेव आता ही जशी कुक होईल तसं ते मीठ ॲब्झॉर्ब करेल. ठीक आहे, आता ही मी झाकून ठेवून देते. जसं तुम्ही बघताय ही पाण्याची क्वांटिटी इज व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, हे बघा असं इतकं, ठीक आहे, ते व्यवस्थित म्हणजे काही एक्स्ट्रा नाही, ते म्हणजे जेवढं सेव आहे त्याच्या हिशोबाने ते भिजलं एवढं पाणी. ठीक आहे, आता मी हे 1-2 मिनटं कुक व्हायला ठेवते आणि देन आय शो यू. तर आता आपण 2 मिनटं ठेवलं होतं याला शिजायला. आपण चेक करूया. जसं तुम्ही बघता ना, थोडंसं खालती लागलं, पण ठीक आहे, असं जळालं नाही आहे. आणि हे बघा पाणी एकदम ॲप्रोप्रिएट टाकलं होतं आपण. हेच त्याला असं आपल्याला असं सुट्टं दिसतंय ना, ते झाल्यासारखं, तर कुठेच ते चिटकलं नाही आहे. तेल पण आपलं ॲक्युरेट आहे. ओके, तर ह्याच्यामध्ये आपण काय करूया, कोथिंबीर घालून घेऊया. गॅसची फ्लेम स्लोच आहे. तर ह्याच्यामध्ये मी थोडी कोथिंबीर घालून घेणार आहे. जर तुम्हाला नेहमी उपमा, रव्याचा उपमा, पोहे खाऊन कंटाळत असेल तर सेव उपमा ट्राय करा. इट इज अ गुड ब्रेकफास्ट रेसिपी and it keeps you full for quite a time. So it's a good go to morning breakfast. Okay, so as you can see, yes, our upma is ready. So I'll show you once I plate it out. Okay, thank you friends. At this point I'm putting off the gas flame. It's cooked properly. आणि तुम्ही ह्याच्यात मीठही चेक करून घेऊ शकता. इन केस तुम्हाला वाटलं की कमी येतं तुम्ही घालू शकता, बट फॉर मी the estimate of salt was perfect, so it's come out well. Okay friends, till then stay safe, like, share, subscribe. Bye.